इंदिरानगरमधील जुन्या रेल्वे मार्गाजवळ संशयास्पदरित्या भटकत असलेल्या दोघांची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तूलसह कारतूस व लोखंडी कुऱ्हाड सापडली। पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे। अमय अमृतलाल धुर्वे 19 वर्ष आणि कमलेश राजेश राऊत 19 वर्ष अशी आरोपींची नावे आहे। दोघेही इमामवाडा येथील इंदिरानगर येथील रहिवासी आहे। परिसरात घातक शस्त्रासह 2 जण गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या आधारे इमामवाडा पोलिसांचे एक पथक पहाटे 2च्या सुमारास परिसरात इंदिरानगरमधील जुन्या रेल्वे मार्गाजवळ गस्त घालत होते। पोलिसांना पाहताच ते तरुण MH49 CH8849 या दुचाकीवरून पळून जात होते। पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत कारतुसासह एक प्राणघातक कुऱ्हाडही जप्त करण्यात आली। इमामवाडा पोलीस स्टेशनचे तपास पथक रात्री पेट्रोलिंग करत असताना 2 संशयित इसम एका दुचाकीवर त्यांना जाताना दिसलेले आहेत आणि त्यांच्यावर संशय आल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले असता त्यांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत राऊंड आणि एक चायनीज चाकू तसेच एक फरसा हा जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय झोन 4 सर तसेच माननीय अपर पोलीस आयुक्त नागपूर, जॉईंट पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली इमामवाडा पोलीस स्टेशनचे DB पथक तसेच वपोनी यांनी केलेले आहे। सदर प्रकरणात एक आरोपी अद्यापपर्यंत फरार असून ज्याच्याकडून हे अवजार त्यांनी प्राप्त केले आहे तो फरारी आहे। त्याचा शोध घेतला जात आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेब गुन्हे इमामवाडा पोलीस स्टेशन हे करत आहेत।